हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर मी आज व्लॉग बनवते म्हणजे नक्कीच सॅटर्डे किंवा संडे असणार आहे हे तर तुम्हाला कळलंच असणार आहे. कारण वीकडेजमध्ये अजिबात इच्छा होत नाही की मी व्लॉग बनवू, तो एडिट करू, अपलोड करू. एकतर वेळ नसतो आणि इच्छा पण होत नाही. आणि त्यातल्या त्यात सध्या शिवांशी एक्झाम पण सुरू आहे. 1 आठवडा झाला तर तो लवकर येतो स्कूलमधून आणि मग माझी अजिबात झोप होत नाहीये. काय कर शिवांश? हाय. दूध ठेवलंय मी गॅसवर, एकदा बघून येते. तर सध्या काय झालंय ना, माझ्या झोपेचं शेड्यूल पूर्णपणे बिघडलंय. कारण शिवांशची आता एक्झाम चालू आहे, 1 आठवडा झाला आणि त्याला असं आहे की एक दिवस त्याचा पेपर असतो आणि एक दिवस स्टडी लीव असते. आणि यांना तर अजिबात सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मी यांची हेल्प घेण्याचा विचार पण करू शकत नाही. आज पण ऑफिसला गेले, उद्या संडे असून पण त्यांना ऑफिस आहे. आणि त्याचा स्कूलचा टायमिंग पण जो रेग्युलर तो 2:45-3 वाजता येतो आणि माझी मस्त झोप होते. पण आता 12 वाजता त्याचा पेपर, 11:30लाच पेपर सुटतो आणि 12 सव्वा 12ला तो घरी येतो. तर बिलकुल झोप होत नाही आहे. मी 8:30-9ला झोपते आणि 12ला उठते. त्याच्यावर मला पूर्ण रात्र जागून काढायची आहे, तर शक्य होत नाही तेवढं. घरातली कामं पण असतात. आज पण मी खूप मला आळस आलेला, पण म्हणलं चला खूप जास्त ब्रेक घेऊन पण चालणार नाही आहे. आजचा दिवस मोस्टली माझा क्लिनिंगमध्येच जाणार आहे. दिवाळीची साफसफाई थोडी केली आहे आणि खूप सारी बाकी आहे, तर म्हणलं आज मी ते करेल. तर आता वाजले आहे 10:30, पावणे 11 वाजत आले. आज मी ठरवलं होतं की ऑफिस संपलं सकाळी की झोपायचंच नाही कंटिन्यू, म्हणजे तसंच कामाला लागायचं. तर चला सगळ्यात आधी चहा करते, चहा वगैरे घेते, नाश्ता बनवते थोडा आणि मग तुम्हाला मी भेटते. आणि हां, तुम्हाला खूप सारे अपडेट्स पण द्यायचे की सध्या काय सुरू आहे आणि दिवाळीची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे. आणि तुम्हाला एक गंमत पण दाखवणार आहे जे तुम्हाला खूप आवडणार आहे बघायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. आजच्या व्हिडिओमध्ये खूप काय मी बोलणार आहे तुमच्यासोबत. तर चला मी चहा घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता घेते मी चहा आणि सोबत थोडासा चिवडा घेतला खायला. खरं तर बाल्कनीमध्ये बसून मला चहा घ्यायचा होता, पण काय झालं माहिती आहे का? मी कालपासून बाल्कनीमध्ये गेलेच नाही आहे. इवन मी बाल्कनीचं हे स्लायडिंगसुद्धा ओपन केलं नाही आहे. त्याचं कारण मी काल शिवला स्कूलमधून घेऊन आले आणि मला इथे बाहेर पाल दिसली. म्हणजे मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त घाबरत असेल किंवा मला जी गोष्ट अशी होते ना, किळस येते एखाद्या गोष्टीची, तर ती आहे पाल. आता मला नाव घेताना पण कसं तरी होतंय. तर मी काल पाहिली आणि त्याच्यानंतर मी दिवसातून 10-20 वेळा चक्कर होतात माझ्या बाल्कनीमध्ये. कारण जाऊन कुठे जाणार आहे घरामध्ये असल्यावर. एकतर घरात नाही तर मग बाल्कनीमध्ये. मी माझा सकाळचा संध्याकाळचा चहा बाल्कनीमध्ये बसूनच घेत असते. पण कालपासून मी ओपनसुद्धा केलं नाही आहे बाल्कनीचं डोअर. चला चहा घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर इतका टाईमपास होतोय ना, जवळजवळ अर्धा तास मी अशीच पडून होते बेडवर. म्हणजे कळतच नाही आहे मी कुठून सुरुवात करू आवरायला. मेन म्हणजे काय ही जी वर फॉल सिलिंग, एक मिनिट बॅक कॅमेरा करते. तर हे जे आहे ना, म्हणजे हे TV युनिटचा हा जो पार्ट आहे, हे मी काल डस्टिंग केले, सगळं क्लीन केले. आणि इथे पण हे जे आहे एंट्रन्सच्या इथे, हे सगळं मी क्लीन केलं आहे. तर ही जी फॉल सिलिंग आहे ना वर, मी लाईट लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, तर हे जे आहे ना वर हे सगळं, तर याच्यामध्ये झाडू फिरवायला लागणार आहे. ब्रश किंवा झाडूने ते सगळं क्लीन करायला लागणार आहे. मेन थिंग तीच आहे. बाकी फॅन वगैरे साफ करायचे आहेत. आणि हे जे आहे साफ करायचं, हे मी यांच्याकडे दिलं आहे, ते मी करणार नाही आहे. कारण त्याच्यामध्ये पाल वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. तर मग मी काही रिस्क घेणार नाही आहे की मी स्वतः क्लीन करेल वगैरे. आणि किचन सोडून प्रत्येक रूममध्ये तसंच आहे सेम. तर 4 पण रूम, 3 बेडरूम आणि हॉल, तर हे सगळं ते करतील क्लीन. जास्त काही वेळ नाही लागणार, एक झाडू फिरवलं तरी सगळं होऊन जाईल. तर चला केस बीस बांधले म्हणजे आता फायनली मी कामाला लागणार आहे. पण त्याच्या आधी मी जसं मागाशी बोलले ना की मी काहीतरी गंमत दाखवणार आहे, तर आधी मी गंमत दाखवते काय आहे.
तर आता मी आमच्या बेडरूममध्ये आहे आणि इथे ना ही आमच्या बेडरूमची विंडो आहे ही पूर्ण. तर आमच्या विंडोमध्ये ना चिमण्यांनी घरटं बनवलं आहे, खूप छान आणि खूप मस्त असं घरटं बनवलं आहे. आणि घरट्यामध्ये ना अंडी पण ठेवली आहेत, म्हणजे लवकरच त्या अंड्यांमधून बहुतेक पिल्लं बाहेर येतील. काल मी पाहिलं नाही, परवा मी पाहिलं तर 2 अंडे होते त्याच्यात. काल 3 होते आणि आता बघू 3 आहेत की जास्त आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. तर एकदम हळू मी दाखवते, काही न बोलता, कारण मग त्या चिमण्या घाबरतात आणि मग उडून जातात. चिमणी तर नाही आता त्याच्यामध्ये. आहे. उप्स, उडून गेली ती. 4 अंडी आहेत आत्ता. मी ना ग्लास ओपन नाही करू शकत. हे बघा. तर एक मिनिट, मी लाईट बंद करते कारण खूप रिफ्लेक्ट होते. तर हे बघा, 4 अंडी आहेत. इथे खिडकीमध्ये हे असं मोठं घरटं बनवले आणि आत्ता याच्यामध्ये 4 अंडी दिसतात. ग्लास आहे ना त्याच्यामुळे असं रिफ्लेक्ट होते, व्यवस्थित नाही दिसत आहे. पण याच्यामध्ये छोटी छोटी अंडी आहेत 4 आणि 2 चिमण्या असतात. आणि मी बघत असते अधूनमधून, हे मला खूप ओरडतात की नको त्यांना डिस्टर्ब करत जाऊ, सारखं सारखं बघत नको जाऊ. बघितलं तर मी पहिल्यांदा एवढ्या जवळून असं घरटं बघते. जोपर्यंत त्याच्यात अंडी नव्हती ना, मी दिवसातून 10-15 वेळा ते सारखं बघायला जायचे. मला वाटतं 1 महिना झाला असेल तेव्हापासून ते घरटं बनवत आहेत. आणि रोज एक एक काडी आणून त्यांनी कधी एवढं मोठं घरटं बनवलं कळलं सुद्धा नाही आम्हाला. मी मम्मीला पण बोलले की असं असं आमच्या खिडकीमध्ये घरटं बनतंय, तर काय करू. मम्मी बोलली की राहू दे, चांगलं असतं, काढू नको. आणि ते चांगलं असो किंवा वाईट असो, पण एक गोष्ट तर आहे की त्या बिचाऱ्यांनी खूप म्हणजे खूप मेहनतीने ते बनवलं असणार आहे त्यांच्या पिल्लांसाठी. आणि आता त्याच्यात अंडी पण आणून ठेवलेत, तर ते काढणं अजिबात मला बरोबर वाटत नाही. आता दिवाळीची साफसफाई आहे ना, तर आम्ही या खिडक्या वगैरे पूर्ण क्लीन करतो. ह्या वेळेस मी म्हणलं ही एक बाजू राहू दे, बाकीचं आपण क्लीन करू, पण हे आपण असंच राहून देऊ. आणि मग जेव्हा त्यांची पिल्लं बाहेर येतील ते उडायला लागतील आणि ते जेव्हा जातील त्यांच्या मनाने, तेव्हा मग त्यांना जाऊ दे. त्याच्यानंतर आपण क्लीन करू शकतो आणि त्यांचा त्रास वगैरे नाही आहे काही. ते त्यांच्या मनाने जेव्हा इथून जातील तेव्हा मग आम्ही ते क्लीन करू. खूपच म्हणजे खूप जास्तच टाईमपास होतो आहे माझा. आणि टाईमपास करता करता 12:30 वाजून गेले. आता मी सगळ्यात आधी सुरुवात करते किचनपासून. किचनची जी ही चिमणी आहे, चिमणीची जाळी मी काढते, कारण भरपूर दिवस झाले ती क्लीन केली नाही आहे, खूप खराब झाली आहे. तर मी ती काढते आणि ती मी भिजायला ठेवणार आहे पाण्यामध्ये, काहीतरी टाकून, जेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये ठेवते, म्हणजे ती निघेल, कारण ती इझिली निघत नाही. तर मी आता ती काढते आणि मग पाण्यात ठेवते. क्लिनिंगमध्ये माझी आवडती गोष्ट म्हणजे किचन साफ करणं. किचनचा प्लॅटफॉर्म एकदम आणि गॅसची शेगडी एकदम पाणी टाकून घासून एकदम क्लीन केली ना की खूप भारी वाटतं. मागाशी मी दूध गरम करत होते तर थोडंसं ते खाली गेले, तर मग मी आता तेच करते. चिमणीची जाळी वगैरे काढते आणि मग किचन वगैरे घासून घेते, गॅसची शेगडी पण घासते. चिमणीची जाळी काय मला निघत नाही आहे, म्हणजे मला माहीत, मी कधी काढली नाही, हेच काढतात नेहमी. तर मी यांना फोन करून विचारते ती कशी काढायची. भरपूर गोष्टींमध्ये मी यांच्यावर डिपेंड राहते ना, म्हणून असा प्रॉब्लेम होतो आहे. तर मी आधी फोन करून त्यांना विचारते. माझ्या फोनची बॅटरी पण लो आहे, 10% आहे, तर मी चार्जिंगला लावते आणि मग मी नंतर बोलते. तर मी ना याच्यामध्ये हे विम जेल टाकलं आहे थोडंसं आणि पाणी टाकलं आहे. आता हे मिक्स करते आणि मग याच्यामध्ये ह्या चिमणीच्या जाळ्या भिजायला टाकून देते. तर हे जे बेसिन आहे ना, हे बघा किती डाग पडलेत. आणि हे जे डाग आहे ना, आता मी याच्यावर हार्पिक टाकते थोडं. हे मी स्प्रेड करून देईल. आणि एकच काळजी घ्यायची की आपला जो नळ आहे किंवा खाली जे आहे स्टीलचं जे काही, त्याला हार्पिक लागून नाही द्यायचं, कारण नाहीतर मग पूर्ण त्याचा कलर वगैरे निघून जातो. मी हे स्प्रेड करून देईल कशाने तरी, पण मी तुम्हाला दाखवते याच्यानंतर की किती छान निघतं हे हार्पिकने. तर मी हे असं स्प्रेड करून देते टूथब्रशने सगळीकडे.
तर किचनवरचं सगळं सामान मी खाली ठेवलंय आणि आता मी हे मस्त घासून काढते, पाणी वगैरे टाकून मस्तपैकी धुवून काढते किचन आणि गॅस. तर आता मी घासते किचन वगैरे, हे बघा शेगडी वगैरे सगळं घासते. रुको बैनी रुको, किसको चाहिए चॉकलेट? रुको फिर मत जाना. दे ना तिला. शिवांश विधीला दे. नाही करायचं, तुझी फ्रेंड आहे ना, दे. हमारे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, बाय बाय. अरे 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 कौन बोले? विधि सबसे होशियार है ना विधि? गुड गर्ल. तर किचन माझं पूर्ण क्लीन झालं होतं आणि ही चिमणी आहे ना, चिमणीची ही जी वरची साईड आहे ही इतकी तेलकट होती, इतका इथे तेलाचा थर होता की मला बिलकुल वाटलं नव्हतं हे निघेल. पण मी अक्षरशः इथे काय 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 लावून याला घासून घासून हे काढलंय आणि हे खूप छान निघालंय. हे बंद करते. आता ह्या ज्या शेल्फ आहेत ना वरच्या, हे आपण पुसून घेते आता वर चढले तर, आणि हे सगळंच काढून एकदा क्लीन करते. तर बऱ्यापैकी आता कामं आवरलेत आणि मी इतकी जास्त थकले, एक्स्ट्रीम लेवलला मी थकले. म्हणजे जास्त करून माझी कंबर आणि पाठ खूप दुखते. किती वाजले आता? वाजले 3:45 आणि 4 वाजता यांचं ऑफिस सुटेल आणि 5 पर्यंत हे घरी येतील. तर बऱ्यापैकी माझं आवरून झालंय, पसारा वगैरे. आता पडदे वगैरे धुवायचे ते उद्या बघेल, एकतर मी धुवायला देईल किंवा मग मीच धुईल हाताने. ते मशीनमध्ये नाही टाकू शकत कारण ते रिंग्स असतात ना त्यांनावर, तर ते मशीनमध्ये तुटून जातात. आता 3:45 वाजले. आता मी जाते अंघोळीला आणि थोडा वेळ मी आराम करेल. तर अंघोळ झाली आहे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावलेत आणि आता मी जे सकाळी जाळ्या टाकल्या होत्या ना चिमणीच्या, किचनमधली जी चिमणी आहे तिच्या मी ज्या जाळ्या टाकल्या, मला बोलायला सुद्धा एनर्जी राहिली नाही, एवढी मी थकले. त्या मी आता क्लीन करते. बराच वेळ लागणार आहे त्यांना कारण त्या पूर्ण ऑइली आहेत. तर ह्या ज्या जाळ्या आहेत ना, मला वाटलं होतं खूप टाईम लागेल कारण खूप ऑइली होत्या त्या, आणि नेहमी मी क्लीन करते ना तर भरपूर टाईम लागतो. यावेळेस मी विम जेलच्या पाण्यात जरा भिजवून ठेवला तर एकदम इझिली निघून गेला आणि एकदम छान क्लीन झाले आहे. बघा, रूम्स तर आवरले आहे. म्हणलं फरशी अजून हे जे कपडे याच्या घड्या पण घालायचे आहे. याच्यामध्ये दोन्हींमध्ये शिवांशचे टॉईज आहेत. हे जे बॉक्स आहे याच्यामध्ये पण शिवांशचे टॉईज आहेत. ही रूम शक्यतो पूर्ण टॉईजने भरलेली असते, मुलं वगैरे खेळत असतात, त्याचे फ्रेंड्स वगैरे. आणि हॉलमध्ये पण मी खूप छान आवरलं होतं, पण आता शिवांशचे फ्रेंड्स आले आणि हा थोडासा पसारा झालाय. शिवचा पांडा, हा शिवचा पांडा, हा माझा पांडा आणि तू पप्पाचा पांडा. पप्पाचा पांडा. तर आता जरा पडते आणि आतापर्यंत जो व्हिडिओ मी शूट केला तो थोडासा एडिट करते, म्हणजे मला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी अपलोड करता येईल. तुला बोलायचं. तर हे 5 वाजता आले ऑफिसमधून आणि आता बाल्कनी क्लीन करताय. वर नका टाकू पाणी. नाही 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 नाही, कलर जाईल सगळा. नाही जात तो कलर जाणार नाही. मला वाटतं जाईल. नाही गेलं तर बघा.
पैसे दिलेत पैसे. लय मेहनतीने दिलाय मी स्वतः दिलेला आहे हा कलर. आणि ते माझ्या वरच्या पेंटिंग होत अजिबात नका टाकू. ऑइल पेंट आहे तो नाही का? अरे वर पेंटिंग नाही नका ती टाकू. टाकली. सगळे झाड इकडे याची माती केली का वरच्यांची हो सगळं झालं. माती काय वर खाली केली आहे सगळ्यांची. भरपूर झाड झाली नाही म्हणता म्हणता आता नाही घ्यायचे. बाल्कनी सगळी माती माती झाली. आता बाल्कनी धुतोय. आणि यातले मला वाटतं 70% झाडं घरूनच आणलेले आहेत है ना. 4-5 झाडं असतील जे इथे घेतले आम्ही. मी करू काही मदत. तू ऑलरेडी केले आता तू आराम कर. मी त्यांना म्हणते मी करते पण ते म्हणते तू थकली आहे दिवसभर. आणि खरंच थकले आज. भरपूर काम केलंय. उद्या पण करायचंय. शिवांश इकडे पितोय दूध. त्याला दिलं बिस्किट पण त्याला काय बिस्किट नाही खायचंय है ना शिव. फक्त दूध प्यायचंय त्याला. दूध खूप आवडतं.